नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे. आपले मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची पूजा कशी करावी, त्यासाठी काय काय साहित्य लागतं त्याची थोडीशी माहिती घेणार आहोत. तर महाशिवरात्रीची पूजा प्रदोष काळात म्हणजे शक्यतो संध्याकाळी किंवा 4 प्रहरात करणे अत्यंत फलदायी मानले जाते. महाशिवरात्रीच्या पूजेची पूर्वतयारी काय काय करायची? सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूर्ण दिवस उपास करावा. पूजेचे साहित्य: दूध, दही, तूप, मध, साखर म्हणजे पंचामृत आणि शुद्ध पाणी, बेलपत्र, धतुरा, पांढरी फुलं, भस्म, चंदन आणि अक्षता एवढ्या गोष्टी बरोबर ठेवाव्यात. आता पूजा कशी करायची? तर शिवलिंगावर सर्वप्रथम गंगाजल किंवा साधं पाण्याचा अभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने आणि पाण्याने पुन्हा अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमः शिवायचा जप चालू ठेवावा. महादेवांना चंदन आणि भस्म लावावे. शिवाला अत्यंत प्रिय असलेले बेलपत्र आणि बेलपत्र घेताना शक्यतो 3 पानांचं बेलपत्र आहे हे बघून घ्यावं. ठेवून धतुरा आणि पांढरी फुले अर्पण करावी. फळे किंवा दुधापासून बनवलेला नैवेद्य दाखवावा. तुपाचा दिवा लावून शंकराची आरती करावी आणि मनोभावे प्रार्थना करावी. शिवलिंगाला चुकूनही केतकीचे फूल किंवा हळद कुंकू वाहू नये, लक्षात ठेवा. शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा न घालता चंद्रकोर प्रदक्षिणा जशी आपण अशी अर्धवट प्रदक्षिणा घालून पुन्हा मागे येतो त्याप्रमाणे प्रदक्षिणा घालावी. अशा प्रकारे महादेवांच्या पिंडीची पूजा करावी. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर हे व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.